फक्त 1 लिटर दुधामध्ये तयार होणारी अगदी बाजारासारखी क्रीमी व्हॅनिला आईस्क्रीम घरीच तयार होते. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे आणि तेही घरच्या साहित्यामध्येच तयार होणारी ही व्हॅनिला आईस्क्रीम. तर नमस्कार मंडळी, मी ज्योती. तर इथं आहे ना 1 लिटर मी दूध घेतलेलं आहे आणि दूध आहे ना फुल क्रीमचं दूध आहे. अर्धा लिटरची 1 पिशवी, तर 2 पिशव्या मी घेतल्या. असं 1 लिटर दूध घेतलं. आईस्क्रीमसाठी केव्हा पण आहे ना घट्टच दूध वापरायचं, किंवा मग पिशवीचं नाही घेतलं तर मग म्हशीचं दूध घ्यायचं, ते सुद्धा घट्टच असतं. तर त्यासाठी मी फुल क्रीम दूध घेतलं 1 लिटर. आणि काय झालं ना, कढई माझी एकदम भरलेली आहे, कारण कढई छोटी घेतली मी अगोदरच. तर आता आहे ना याला मध्यम गॅसवरती सतत ढवळत राहायचं आणि त्याला खाली तळाला अजिबात लागू द्यायचं नाही आहे आपल्याला. जास्त वेळसुद्धा लागत नाही ही आईस्क्रीम होण्यासाठी. अगदी झटपट होणारी आईस्क्रीम आहे. तर आता आहे ना ह्याला सतत ढवळत राहायचं आणि थोडंसं गरम करायचं आहे, म्हणजे थोडंसं उकळी येण्या अगोदर जे गरम होतं दूध तितकं गरम करून घ्यायचं आणि 2 चमचे दूध आपल्याला बाजूला काढायचं. तर काय आहे ना, आता माझी कढई भरलेली आहे, वतू जाईल, त्यामुळं मी अर्धा चमचा जास्त काढते. फक्त कडक तापवून आपल्याला दूध बाजूला करून घ्यायचं, कोमटसुद्धा नाही, थोडंसं कडक तापवायचं आणि बाजूला काढायचं. तर आता हे बाजूला थोडं थंड करायला ठेवू. आणि आता बघा छान उकळी आलेली आहे दुधाला आणि दूध पण असं घट्ट होत चाललं आहे, चमच्यालासुद्धा ती मलाई लागायला लागली. तर आता आहे ना उकळी आल्यानंतर फक्त आपल्याला 7 ते 8 मिनटं मध्यम गॅसवर उकळू द्यायचं आहे आणि पण सतत त्याला 2-2 मिनटाला ढवळत राहायचं, नाहीतर तळाला दूध लागेल. तर आता बघा हे दूध जे बाजूला आपण काढलं होतं, तर फक्त हाताला सोसेल इतपत कोमट करायचं, एकदम थंड पण करायचं नाही आपल्याला, फक्त कोमट करून घ्यायचं. आणि त्यामध्ये 2 चमचे मी मिल्क पावडर टाकली. 1 लिटर दुधासाठी 2 चमचे मिल्क पावडर एकदम बरोबर माप आहे. आणि त्यानंतर मी व्हॅनिला पावडर घेतली. तर 1 लिटर दुधासाठी मी फक्त 3 चमचे व्हॅनिला पावडर वापरली. पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो, समजा अर्धा लिटर दूध असेल तर फक्त 1.5 चमचा आपल्याला व्हॅनिला पावडर घ्यायची, पण 1 लिटर आहे तर 3 चमचे अगदी परफेक्ट माप आहे. आणि ते दोन्ही पण असं छान मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत इकडं 7-8 मिनटं आपली झालेली आहे. सायसुद्धा अशी जाडसर जमा होत आहे आणि जे कडेला जे दूध लागतं, साय लागती, ती पण अशी खरडून खरडून त्याच्यात टाकायची. मग आपलं दूध आणखीन घट्ट होईल आणि आईस्क्रीम पण अशी क्रीमी बनेल त्याच्याने. जो आपला पोहे खाण्याचा चमचा आहे त्या चमच्याने मी 6 चमचे साखर घेतली. 1 लिटर दुधासाठी ती साखर अगदी परफेक्ट आहे. तरी तुम्हाला गोड कमी जास्त ठेवायचं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता, पण 6 चमचे अगदी बरोबर होती 1 लिटर दुधासाठी. तर साखर टाकून असं छान त्याला ढवळून घेतलं, साखर वितळून घेतली. आणि त्यानंतर आहे ना जे आपण व्हॅनिला पावडर आणि मिल्क पावडरचं जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं, तर ते टाकायचं. मध्यम गॅस करून, एकदम बारीक गॅस करून आपल्याला ते पावडरचं मिश्रण टाकायचं आणि सतत त्याला ढवळत राहायचं. त्याच्या मोठ्या मोठ्या गाठी होतात आणि ते मिश्रण टाकल्यानंतर फक्त 2 ते 3 मिनटं आपल्याला शिजवायचं. पण शिजवत असतानासुद्धा आपल्याला सतत ढवळत राहायचं, चमचा अजिबात बाजूला करायचा नाही. बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनटं शिजू द्यायचं आणि सतत त्याला ढवळत राहायचं. बरोबर 3 मिनटं इतकं मी शिजवलं पावडर टाकल्यानंतर. जसं जसं त्याला ढवळत गेलं तसं तसं ते घट्ट बनत जातं. तर बघा आता 3 मिनटं बरोबर झाले आणि थोड्याफार गाठी राहिल्यात ना, तर काही हरकत नाही आहे, कारण आपल्या दुधाच्या पण साईच्या पण गाठी तयार झाल्या. तर आता मी बाजूला कढई उतरून घेतली, गॅस बंद केला. फक्त व्हॅनिला पावडरचं मिश्रण टाकल्यानंतर 3च मिनटं शिजू द्यायचं, त्यापेक्षा जास्त शिजू द्यायचं नाही आहे आपल्याला. आणि आता ह्याला एकदम थंड करायला ठेवू. तर आता बघा 1 ते 1.5 तास लागला थंड होण्यासाठी. तर किती घट्ट झालं थंड झाल्यानंतर. पण आता थोडं थोडं मिश्रण आपल्याला मिक्सरला टाकून बारीक करून घ्यायचं आणि एकसारखं आपल्याला मिक्सर फिरवायचं नाही, थोडंसं बंद चालू करायचं. असं करून आपल्याला वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये.
जर एकसारखं मिक्सर चालू ठेवलं ना तर मिश्रण खूप पातळ होईल, त्यासाठी बंद चालू करायचं आहे आपल्याला. आणि थोडं थोडं असं सगळं मिश्रण मी कढईतलं मिक्सरला काढून घेतलं. त्यानंतर बदाम टाकले थोडेसे, तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही टाका, काजू, पिस्ता, पण मी फक्त बदामच टाकले. आणि ह्या डब्याचं झाकण आहे ना एकदम पॅक आहे, त्यामुळं हा डब्बा घेतला मी. त्यानंतर ते मिश्रण सगळं मिक्सरमधनं काढलेलं आपण त्यात टाकून दिलं. मिश्रण टाकल्यानंतर आता याला हलवायचं वगैरे, चमचा काहीच टाकायचं नाही आहे आपल्याला, फक्त झाकण लावून त्याला ठेवून द्यायचं. जर तुमचं झाकण थोडं लूज असलं तर तुम्ही एखादं कागद किंवा मग दुधाची बॅग जी रिकामी झालेली असेल ती लावा, म्हणजे त्याच्यात काय आहे ना बर्फ तयार होणार नाही. तर आता मी 7 ते 8 घंट्यासाठी फ्रीजरमध्ये, म्हणजे रात्रभर मी फ्रीजरमध्ये ठेवला होता डब्बा. तर आता बघा सकाळ झाली आणि आईस्क्रीम पण छान जमून तयार झालं आपलं. तर बर्फ बघा अजिबात बर्फ जमा झालेला नाही आहे, कारण झाकण खूप पक्कं आहे, त्यामुळं अजिबात बर्फ झाला नाही. आणि आईस्क्रीममध्ये सुद्धा बर्फ तयार झालेला नाही आहे आपला. तुम्हाला वाटलं तर तुम्ही एखादी दुधाची बॅग असती ना रिकामी झालेली, ती कापून अशी ठेवा, त्यानंतर झाकण लावून पॅक बंद करून फ्रीजरमध्ये ठेवा. तर बघा आईस्क्रीमलासुद्धा आपला बर्फ तयार झाला नाही, कारण दूध घट्ट होतं. दूध जर पातळ असलं ना की मग त्याच्यामध्ये बर्फ जमा होतो, त्यासाठी आईस्क्रीमसाठी केव्हा पण आहे ना घट्टच दूध वापरायचं असतं. तर आता आहे ना ह्याला चारही बाजूने मी सुरीने असं पोकळ करून घेते, त्याच्या कडा मोकळ्या करून घेते चारही बाजूनी. तर किती साधी सोपी आईस्क्रीम आहे व्हेनिला. त्याच्यात आपण मलईसुद्धा वापरली नाही आणि क्रीमसुद्धा वापरलेलं नाही आहे, फक्त व्हेनिला पावडर आणि मिल्क पावडर एवढ्या 2च जिन्नस आपण त्यात वापरल्या. तर किती छान, आणि कडा मोकळ्या केल्यानंतर आल्हादपूर्ण आईस्क्रीम खाली पडली. अजिबात त्याच्यात बर्फ झाला नाही. त्याच्यात जर बर्फ झाला असता तर आईस्क्रीम काढायला त्रास झाला असता. ताटामध्ये आईस्क्रीम काढून घेतलं आपण आणि सुरीने कापते. किती झटपट होणारी रेसिपी आहे ते तर तुम्ही बघितलंच. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपलं आईस्क्रीम खाण्यासाठी तयार झालेलं आहे. आणि आता काय आहे ना उन्हाळा आहे म्हटल्यावरती तर सगळ्यांकडं तर आईस्क्रीम लागतंच आहे खायला. रेसिपी आवडल्यास लाईक करा.